महाराष्ट्राचे दोन्ही वाघ एकत्र आल्यात, इकडे भुंगा आणि तिकडे मथुर. कसं वाटतं दादा दोघांना एकत्र राहून? चांगला वाटतो. मला माहीतच नव्हतं मथुर मागं बांधलाय. मी आता जेव्हा टाप बांधायला गेलो तेव्हा मला मागं लक्ष गेला आणि सूरज पळत आला. तर मी बोललो तू इकडून कुठं पळत आला? तर बोलतो मथुर आहे इथं. मी बोललो इकडे घे बोलून, कारण की मी भुंगा त्याला जवळच तिथे घेत होतो. तो टाप बांधून देत नव्हता त्याच्यामुळं आणि एकत्र दोघांना उभे करणार होतो. पण तो आता पळून आला म्हणून जरा गरम आहे. आणि जरा आज मथुर पण थोडा जास्तच गरम दिसतो, कारण की तो पण जरा हात लावून देत नाही. आज म्हणजे आनंद वाटतो. दोघं महाराष्ट्राचे ज्याचे चाहते आहेत, तसा आपला मथुर आहे, तसे भुंगा पण आहे. तसे आज आम्ही मालक पण खूप आनंद आहेत, कारण की दोघं आज एकत्र आले. मालक पण एकत्रच आहेत, आज बैल पण एकत्र झाली. आनंद वाटतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता आमचे पप्पू शेटे, शुभम आहे, मी आहे, परत राहुल शेटे, आम्ही सगळे मिळून एक नियोजन करू आणि लवकरात लवकर ही गाडी 100% पळवण्याचा प्रयत्न करू. दोघं मालकांसाठी पळणारे आहेत ना, प्रेक्षकांसाठी पळणारे नंदी आहेत. आणि महाराष्ट्रातले अखंड म्हणजे बैलप्रेमी त्या दोन्ही नंदीवरती चांगलं प्रेम करतात. मथुर सगळ्यांचा चाहता आहे. मथुर सारखी फॅन फॉलोअरिंग कुठल्याच नंदीची नाही आहे. आणि भुंगा आहे, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तो पण चाललाय. पण बाप तो बापच असतो, तसा हिशोब आहे. येणाऱ्या काळामध्ये ही गाडी पळताना दिसेल तेव्हा एक वेगळा इतिहास घडेल. दादा